तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 23 जुलै 2026 आणि आजपासून पुढचे 2 दिवस आहे कॅलेंडबोर्ग सिटी डेज. हे कॅलेंडबोर्गमधलं सर्वात मोठं फेस्टिवल आहे आणि माझी ही फर्स्ट टाईम आहे की मी हे फेस्टिवल अटेंड करतो आहे. आणि तुम्ही तसं बघू शकता की हे माझ्या घरापासून खूप जवळ आहे, इथे जवळच राहतो. तर हा आहे कॅलेंडबर्गमधले शॉपिंग स्ट्रीट, जो की आहे मेन मार्केट एरिया. तुम्ही तिथून बघू शकता, तिथे लास्टला ती जी बिल्डिंग आहे तिथून हा शॉपिंग स्ट्रीट सुरू होतो आणि हा कॅलेंडबर्गमधील मेन मार्केट एरिया आहे की जिथे सर्व प्रकारची तुम्हाला दुकानं पाहायला मिळतात. तर आज फेस्टिवल सुरू झालेला आहे, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय प्रकारचे इथे गेम्स आहेत, काय काय स्टॉल्स आहेत. तर तुम्ही आता इकडे बघू शकता की इथून सुरुवात झालेली आहे आणि इकडे लोक माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की ते चेस खेळत आहेत आणि पूर्णपणे स्टॉल्स आलेले नाही आहेत, बरेच लोक शिफ्ट अजून करत आहेत. हाय हाय, हॅलो, ओला, हाय. सो तुम्ही बघू शकता की किती काय होतात त्यांना, किती हॅपी लोक इकडे आहेत. आणि हे कॅलेंडबर्गमधले फक्त असे दिवस आहेत की ज्यामध्ये तुम्हाला खूप खूप जास्त लोक बघायला मिळतात, नाही तर बाकी टाईमला बऱ्यापैकी खाली असतं सर्व. सो तेच तुम्ही बघू शकता. आणि इथे अजून एक स्पेशालिटी अशी आहे की आमच्या कंपनीचे से हाय हाय सॉरी have a channel? या या Channel. Yes, And yes. what is the name? इट्स मयुरेश. इट्स जस्ट ओनली स्टार्टेड. channel. या चॅनल. Read it. ओके. Yeah. What's your name? Darina. Darina. Okay, so nice to meet you. Ayana. So she is my first follower from Denmark. So yes, thank you so much. Yes. Bye bye. Bye bye. You have good channel. Yes, thank you. Very much. सो मला नवीन फॉलोअर्स इथे मिळालेले आहेत. तुम्ही बघू शकता की इथे खूप लोक आहेत. ते किती हॅपनिंग आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता की किती सारे लोक आलेले आहेत आणि नॉर्मल दिवशी तुम्ही जर बघाल तर इकडे कोणीही नसतं, हार्डली काही लोक असतात जे शॉपिंगसाठी आलेले असतात वगैरे. पण आज फेस्टिवल आहे त्यामुळे इतके सारे लोक आलेले आहेत. पण आता जस्ट स्टार्ट झालेलं आहे. जसं जसं आता हळूहळू रात्र होत जाईल तसे तसे लोक इथे वाढायला लागतील. रात्री कॉन्सर्ट्स आहेत आणि खूप खूप मजा आहे आता पुढे.
तर आता इथला जो स्पॉट होता एवढ्या स्पॉटमध्ये काय इतकी काही नवीन दुकानं नाही आहेत. आता मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर इकडे तुम्ही बघू शकता की इथे लेफ्ट साईडला माझ्या बघू शकता की इथे लिहिलेलं आहे स्कोल. तर स्कोल ही कॅलनबर्गमधली खूप फेमस ब्रिवरी आहे आणि इथे मोस्टली फ्रायडे बार वगैरे असतो. जेव्हा आमचं ऑफिस झाल्यानंतर आम्ही इथे येतो सर्व कलिग्स ॲज अ पार्ट ऑफ टीम बिल्डिंग कोलॅबोरेशनसाठी आम्ही इथे येतो. बघू शकता अशी लहानशीच ब्रिवरी आहे इथे. आणि तर आज दिवस पहिला आहे. आता मी तुम्हाला पुढे दाखवतो की इथे एक तिवोली गार्डन म्हणून डेन्मार्कमधलं फेमस आहे. कोपेनहेगनमध्ये खूप मोठं गार्डन आहे आणि ते माझ्या मते डिझनीलँडपेक्षाही आधीचं गार्डन आहे. आणि डिझनीलँडचे जे ओनर आहेत त्यांना त्या गार्डनमधनं ती इन्स्पिरेशन मिळालेली होती असं मी ऐकलेलं आहे. माईट बी रॉंग ऑल्सो. तर सांगायचं उद्दिष्ट आहे की इथून इथे राईड्स आलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आमचं शॉपिंग स्ट्रीट एंड होतो. राईट साईडला इकडे आहे लायब्ररी, कॅलनबर्ग लायब्ररी. आणि इथली जी म्युनिसिपॅलिटी आहे त्याची ही लेफ्ट साईडला बिल्डिंग आहे. आणि हे त्यांचं मोठं पार्किंग लॉट आहे. तर तिथे जसं आपल्याकडे इंडियामध्ये यात्रा असतात तसं त्या टाईपमध्ये फेस्टिवल आहे. बघू शकता तुम्ही. टेडी बेअरचे वगैरे गेम्स आहेत. Kategori games आहेत.